दादांसारखा दुसरा नेता कोणीच न होणार. आमच्या भावना दाटून येतात. प्रत्येक बारामतीकराचं मन भरून येतं. आमचे दादा खरे बारामतीचे दैवत होते. हे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पुतळ्याचं आज बारामतीत लोकार्पण झालं आणि याच पुतळ्याच्या लोकार्पणानंतर नटराज नाट्यकला मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकता अजितदादांच्या फोटो समेत अनेक आठवणींना त्या ठिकाणी उजाळा देण्यात आलेला आहे. अजितदादांचे लहानपणापासूनचे फोटो ते आतापर्यंतचे फोटो यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत जे या ठिकाणी फोटो पाहण्यासाठी आलेले आहेत. काय सांगाल ताई, कुठून आलायत आपण? मी बारामती मधूनच आहे, उर्मिला म्हेत्रे. पण आज आम्हाला वाढदिवस करायचा होता, पण वाढदिवसाऐवजी आम्हाला दादांची जयंती करायची. आमच्यावर दुर्दैवाने वेळ आलेली आहे, त्यामुळे आम्ही खूप दादांच्या लाडक्या बहिणीत तर दुःखी आहे. आणि ज्यावेळेस दादांच्या पुतळ्याचं ओपनिंग झालं त्यावेळेस सगळ्याच कार्यकर्ते किंवा सगळेच पदाधिकाऱ्यांचे डोळे पूर्ण तुडुंब भरलेले होते. एवढंच मी बोलू शकते. काय सांगाल ताई की या ठिकाणी दादांच्या फोटोचं म्हणजे दादांच्या आठवणींना फोटोच्या माध्यमातून उजाळा देण्यात आलेला आहे आणि आज दादांच्या बर्थडे दिवशीच म्हणजे काल बर्थडे होता आणि आज त्यांच्या ब्रॉन्झच्या पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे. मी दादांची कार्यकर्ती आज बरेच वर्षापासून दादाच्या राजकारणामध्ये आहे, पण असं काही घडलं असं आम्हाला माहिती नव्हतं. अजितदादांचा वाढदिवस आम्ही खूप जल्लोषाने साजरा करायचो, पण असा दिवस पण कधीतरी येईल असं आम्हाला माहिती नव्हतं. पण आज असं आमचं इतकं हृदय भरून आलं नाही, काय सांगायला नकोय. आमचे दादा खरे बारामतीचे दैवत होते. हे दैवत बारामतीकरांना सोडून कुठे गेले, कुठे हरपले ती सुद्धा माहिती नाही आम्हाला. आणि खरंच आमचे अजितदादा लाखात एक बारामतीकरांसाठी खूप गरिबांना खूप म्हणजे असं जाणून घ्यायचे. काय वाटतंय ताई, कुठून आलाय आपण आणि दादांच्या फोटोंना उजाळा दिलेला आहे त्या ठिकाणी आणि ज्या दिवशी दादांचा बर्थडे होता त्याच ठिकाणी या ठिकाणी ब्रॉन्झच्या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे. नेमकं काय भावना आहे? दादांच्या बद्दल सांगावं तेवढं कमीच आहे आणि सांगायचं म्हणलं तर एकदम असं म्हणजे हृदय भरून येतं. तर सांगण्यासारखं जितपत काही नाहीये. दादांसारखा दुसरा नेता कोणीच न होणार आणि होणारही नाहीये. दादा म्हणजे आमचं एक दैवत नसून एक घरातले मेंबरच येत आहे आमचे ते. आणि एवढे काय वाटतंय दादांच्या फोटो या ठिकाणी लावलेले आहेत, हे फोटो बघताना नेमकं काय वाटतंय? खरंच आपलं खूप दुर्दैवी आहे बारामतीकरांचं की दादांचं आज हा आपल्याला असा फोटो पाहावा लागत आहे. खूप दिवसापासून राजकारणात आहे, पण दादांनी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांना सुद्धा कधीच दादांनी असा दुजाभाव दिलेला नाही. आणि खूप आज दादांचा असा फोटो पाहून आणि जयदादा वहिनींकडे पाहून असं हृदय भरून येते की म्हणजे काही बोलावं दादांबद्दल हे सुद्धा शब्द सुचत नाहीत. आज बारामतीतले रोड, झाडे हे सुद्धा रडत आहेत. आज जर झाडांकडे पाहिलं तुम्ही, कुठल्याही दृष्टीने झाडांकडे पाहा तुम्ही, आज झाडं सुद्धा सुकलेली आहेत आणि झाडांच्या सुद्धा समुद्रातून पाणी आलेलं आहे. आज आम्ही बारामतीवरून इकडे येताना दादांच्या पुतळ्याकडे येताना खूप म्हणजे खूप वाईट वाटले. खूप काय वाटतंय, दादांच्या बर्थडे दिवशी त्यांच्या स्मारकाचं लोकार्पण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी एक गाणं देखील वाजत होतं, त्यावेळेस सगळ्यांची मन भरून आले होते. कारण दादा प्रत्येक व्यक्तीच्या कणाकणात, नसानसामध्ये आणि हृदयामध्ये दादा आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं हे डोळ्यातून अश्रू वाहत होते. खूप म्हणजे खूप असा वाईट हा क्षण होता आजचा. काय वाटतंय ताई, आपण कुठून आला आहात हे बघण्यासाठी आणि दादांच्या बर्थडे दिवशी त्यांच्या ब्रॉन्झच्या पुतळ्याचं बारामतीत उद्घाटन झालेलं आहे. दादांनी महिलांसाठी देखील लाडकी बहीण योजना आणली होती आणि दादा हे महिलांचे लाडके भाऊ झाले होते, परंतु आज लाडका भाऊ आपल्यात नाही. कसं दादांसारखा नेता पहाटे 5 वाजता उठून कामाला लागायचा, त्याच नेत्यांनी इतकी सुंदर बारामती करून ठेवलेली आहे. आणि त्या बारामतीत दादांसारख्या कामाचा माणसाचा असा पुतळा उभा राहणं हे कधीही स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं. दादांनी त्यांच्या हाताने एवढी सुंदर बारामती बनवलेली आहे आणि आज ते नाही येत आपल्यात. ह्या गोष्टीचं आम्हा लाडक्या बहिणींना खूप खूप म्हणजे खूप दुःख होताच आहे आणि वहिनींकडे पाहून त्या दुःखातनं आम्ही थोडेसे सावरलेलो आहोत. खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ त्या ठिकाणी हरपलेला आहे आणि या लाडक्या बहिणी लाडक्या भावाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी त्या ठिकाणी आल्या होत्या. आपल्यासोबत अजून या ठिकाणी काही महिला आहेत. काय सांगाल ताई, कुठून आला आहात आपण आणि कसं वाटतंय दादांच्या पुतळ्यापाशी आपण म्हणजे दादांच्या ब्रॉन्झच्या पुतळ्याचं या ठिकाणी उद्घाटन झालं आणि नेमक्या काय भावना आहेत मनामध्ये?
भावना तर इमोशनल भावना आहेत सगळ्या. आणि हा जो पुतळा आहे तो महाराष्ट्रातला पहिला पूर्णाकृती पुतळा आहे ज्याचं आज अनावरण झालं. आम्ही सगळ्या त्याच्यासाठीच आलो होतो. हे जे कलादालन केलं आहे दादांच्या फोटोजचं ते कायमस्वरूपी राहणार आहे इथे. ते बघण्यासाठी आम्ही आलो होतो. पण त्यांचे जे फोटोज बघून एकदम असं इमोशनल व्हायला होतंय की हे सगळे फोटोज बघून त्यांची पर्सनॅलिटी असेल किंवा म्हणजे तो जो चेहरा आहे तो जातच नाही मनातून. ताई, आपण कुठून आला आहात आणि अजितदादांच्या फोटोचं या ठिकाणी प्रदर्शन लावलेलं आहे आणि दादांच्या बर्थडे दिवशीच दादांच्या ब्रॉन्झच्या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे. परंतु दादा लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देखील होते आणि तो भाव आज आपल्यात नाहीये. नक्कीच हा दुःखद प्रसंग आहे आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होणं खरं तर म्हणजे दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी निश्चितच हा एक चांगला उपक्रम आहे. आणि या पुतळ्याच्या माध्यमातून दादा नेहमी एका प्रेरणास्थानाच्या रूपाने आपल्यामध्ये राहतील आणि सर्व महाराष्ट्राला ते प्रेरणा देत राहतील हे नक्कीच मला वाटतं. काय वाटतं त्यांच्या बर्थडे दिवशीच त्यांच्या म्हणजे दादांचा वाढदिवसच होता आणि त्या दिवशीच थोडक्यात म्हणजे तसंच म्हणावं लागेल की दादांच्या ब्रॉन्झच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं, लोकार्पण झालं सुनेत्रा वहिनींच्या हस्ते. आणि त्या ठिकाणी एक गाणं वाजलं की माझा आनंद हरपला. त्या ठिकाणी अनेकांचे डोळे त्या ठिकाणी भरून आले होते. नक्कीच म्हणजे दादांच्या स्मृतीमध्ये सर्वच भावनिक होतात. आणि हे गाणं असं आहे आनंद हरपला की सर्वांच्या दुर्दैवानं 28 जानेवारी 2026ला जी दुःखद घटना घडली तेव्हापासून आनंद हरपला हे गाणं खास करून दादांसाठीच लिहिलं गेलं की काय अशीच भावना आमची सगळ्यांची आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी हे गाणं वाजलं किंवा गायलं गेलं की आमच्या भावना दाटून येतात. प्रत्येक बारामतीकराचं मन भरून येतं. आणि आज तर असं म्हणजे प्रत्येक बारामतीकराची ही भावना असेल की हे जे छायाचित्र आहेत किंवा हा जो पुतळा आहे दादांचा याच्यातून स्वतः दादा एक बोलतील किंवा समोर येतील, सर्वांशी हस्तांदोलन करत हसत हसत बोलतील अशी सगळ्यांची भावना आहे. खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ त्या ठिकाणी हरपलेला आहे आणि बारामतीच्या कणाकणात अजितदादा आहेत. बारामतीच्या झाडांमध्ये देखील अजितदादा आहेत. जिथे पाहाल तिथं अजितदादा आहेत अशी खंत महिलांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन सह मी अनिकेत कांबळे, नव महाराष्ट्र न्यूज, बारामती.